आता पर्टिक्युलर या आयडियातून आणि हॅकॅथॉनतून तुम्हाला करिअर रिलेटेड कसं हेल्प झाली आणि व्हर्चरनं तुम्हाला काय ऑफर म्हणून दिली? तर यातून बरेच हे मिळाले इंडस्ट्रीकडून, जे कम्युनिटीकडून बरेच रिकॉग्निशन मिळालं की ही नॅशनल लेवल असल्यामुळे बरेच म्हणजे बाकीच्यांकडून रिकॉग्निशन मिळालं की कम्युनिटीमध्ये एक इमेज झाली की बाबा ही क्लाउड ऑटोमेशनवरती करत आहेत आणि क्लाउड ऑटोमेशनमध्ये त्यांनी सक्सेसफुल एक प्रोजेक्ट बिल्ड केला आहे आणि ह्या लेवलवरती त्यांनी तो पिच पण केला आहे. त्याच्यामुळे एक स्टेबल फाउंडेशन ह्या हॅकॅथॉननं आम्हाला बरंच प्रोव्हाइड केलं की कसं एक फुलफिल म्हणजे एक आयडियाला कसं एक पूर्ण प्रोजेक्टमध्ये बिल्ड कसं करायचं हे आम्हाला पूर्ण शिकवलं ह्याच्यामध्ये हॅकॅथॉनमध्ये. आणि व्हल्चरकडून आम्हाला एक ऑफरसुद्धा मिळाली नॅशनल लेवल 1 रँकला जे होते त्यांच्याकडून आधीपासूनच त्यांनी दिलेलं म्हणजे स्पेसिफाय करून ठेवलेलं होतं की जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे म्हणून फर्स्ट रँकला. पण ते मोटिवेशन नव्हतंच आमचं, म्हणजे फर्स्ट रँक येईल की नाही हे डाऊटमध्येच होतो आम्ही. पण तरी पण आमच्या यानं बरीच त्यांच्याकडून आम्हाला हेल्प मिळाली, आम्हाला डिरेक्ट त्यांच्याकडून कॉन्टॅक्ट मिळालं, त्यांच्याकडून ब्रीफिंग मिळालं. परत त्यांनी आम्हाला असं पण सांगितलं की तुम्हाला आम्ही ह्या प्रोजेक्टमध्ये जे फ्युचरमध्ये जे चॅलेंजेस येतील किंवा फ्युचरमध्ये स्केल करण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करतो. स्टार्टअप्स जरी तुम्हाला बिल्ड करायचं असेल ह्याच्यातून तर स्टार्टअप्स बिल्ड करण्याचे त्यांनी आम्हाला सजेशन पण केलं आणि आम्ही सुद्धा हेल्प करतो. आमच्या थ्रू काय जर तुम्हाला म्हणजे काय एफर्ट्स लागले किंवा आमच्या थ्रू काय तुम्हाला सजेशन किंवा गायडन्स लागला तर तोही देतो म्हणून त्यांनी सांगितलं.